विरघळलेलं आहे. आता हे विरघळलेलं मिठाचं आणि हळदीचं जे पाणी आहे ते आपल्याला बडीशोपला लावायचं आहे आणि हाताच्या साह्यानेच आपल्याला असे चोळून चोळून आपल्याला हे लावायचंय. अर्धा किलो बडीशोप आहे. परत सांगते, छोटी वाटीभर मी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये हळद घातलेली आहे, अर्धा टीस्पून आणि 1.5 टीस्पून घातलेलं आहे मीठ. हाताच्या साह्याने चोळून 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 आपल्याला हे सगळ्या बडीशोपला आपल्याला हे ओलसर हे हळदीचं आणि मिठाचं पाणी लागलं पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. म्हणून मोकळ्या भांड्यामध्ये घ्यायचंय जास्त प्रमाणामध्ये जर सोप बनवायची असेल तर, कारण आता ही सोप आपण एकदा बनवली की परत परत अगदी महिना 1.5 महिना बनवायचं काम पडत नाही. बडीशोप खाण्यासाठी चांगली असते, पोट साफ होतं, जेवण डायजेस्ट होतं. त्याच्यामुळे आपण जेवण झाल्यानंतर